साईनामाचा जयघोष करत असंख्य पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। रामनवमी उत्सवामध्ये खरं तर मुंबईहून येणाऱ्या पालख्यांची संख्या ही शेकडोमध्ये आहे आणि हजारो भाविक जे आहेत ते पायी चालत शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। खांद्यावर साईंची पालखी घेत हे सर्व भाविक जे आहेत ते साईनामाचा जयघोष करत शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। महिला असतील, पुरुष असतील, त्यासोबत तरुण असेल, असे सर्वच या पायी पालखीमध्ये सामील झाले तर आपल्याला पाहायला मिळत आहे। साईलीला ही पालखी जी आहे ती अनेक वर्षापासून शिर्डीमध्ये येत असते। 10,000हून अधिक भाविक जे असतात ते या साईलीला पालखीमध्ये सामील असतात। त्यासोबत दुसरी जी पालखी आहे मोठ्या स्वरूपातली ती साई सेवक पालखी आहे, ती देखील शिर्डीमध्ये दाखल झालेली आहे आणि पुणे असेल, मुंबई असेल, त्यासोबत नाशिक आणि संभाजीनगर येथून देखील पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। साईबाबांना गुरुस्वरूप मानून सर्वजण जे आहेत ते रामनवमीला शिर्डीमध्ये येत असतात आणि 3 दिवस हा रामनवमी उत्सव साजरा केला जातो। या रामनवमी उत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि 3 दिवसामध्ये लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होतील अशी अपेक्षा जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे। साईनाम आणि साईनामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले भाविक जे आहेत ते अगदी उत्सवामध्ये या शिर्डीमध्ये पायी येताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अमित सह, मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।